नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद लुटण्यास मिळेल. तर मित्रांनो, चला कथेला सुरुवात करूया. मी 18 वर्षाचा होतो तेव्हा एका उद्योगपतीच्या घरात मी घरकाम करत होतो. माझी मालकीण ही 20 वर्षाची होती. ती रात्रीच्याला पण मला तिच्या घरी थांबवायची. मी या गोष्टीसाठी त्यांना साफ नकार दिला होता. तर मोठे साहेब मला बोलले की मॅडम घरी एकटेच असतात आणि एवढ्या रात्री कोणीही घरामध्ये शिरून काहीही करू शकतं. त्यासाठी त्यांना कोणतीही हानी नको व्हायला, म्हणून तुला रात्रीचं बंगल्यावर थांबावं लागेल. त्यामुळे मी नाईलाजाने मला रात्री मालकिनीच्या बंगल्यावर झोपावं लागायचं. पण एक दिवस एक रात्र अशी गेली, माझ्यासोबत मालकिनीने पूर्ण सीमा पार करून टाकल्या. माझं नाव पंकज आहे. मी 18 वर्षाचा असताना एका अमीर घरात नोकराचं काम करत होतो. मी एक अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होतो आणि आम्ही 4 भावंडे होतो. त्यातील मी सगळ्यात मोठा असल्यामुळे कामासाठी मला घराच्या बाहेर पडावं लागलं. माझे मालक हे मोठे उद्योगपती होते, त्यामुळे कामानिमित्त नेहमी त्यांना बाहेर राहावं लागत असे आणि मालकीनबाई घरात एकट्याच राहत होत्या. माझ्या मालकिनीचं वय हे 20 वर्ष होतं आणि त्यांचं नाव ईशानी होतं. ईशानी मॅडम या मालकापेक्षा जवळपास 9 वर्षांनी लहान होत्या. मला या बंगल्याची देखभाल करायचं काम मिळालं होतं. ईशानी मॅडम मला नेहमी रात्री घरी जाण्यापासून थांबवत होत्या, परंतु मी काही ना काही बहाणा करून घरी निघून जायचो. एक दिवस ईशानी मॅडम मला म्हणाल्या, मी तुझी सॅलरी वाढवत आहे, परंतु रात्री तुला इथेच मुक्कामाला थांबावं लागेल. तरी देखील मी त्यांची ही अट मान्य केली नाही आणि रात्री तिथे मुक्कामाला थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मालकांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि म्हणाले, बेटा, तुला रात्री इथे मुक्कामाला थांबायला काय प्रॉब्लेम आहे? मॅडम रात्री एकट्याच इथे असतात. मी कामानिमित्त नेहमी बाहेर असतो. त्यांना रात्री तुझी सोबत हवी म्हणूनच तुला इथे कामाला ठेवलं आहे. मालकाच्या त्या बोलण्यावर मी काहीच बोलू शकलो नाही आणि त्यांना होकार देत मान हलवली. आणि त्याच दिवशी घरी जाऊन मी माझी बॅग घेऊन बंगल्यावर आलो. ईशानी मॅडमने मला माझी खोली दाखवली आणि मी माझ्या बॅगेतले सामान वगैरे काढून तिथं सेट केले. रात्रीचा जवळपास 1:30 वाजला असेल. तोच कोणीतरी मला दार उघडण्याचा आवाज आला. मला वाटलं कोण आले असेल. मी एकदम घाबरून गेलो आणि मी खोलीच्या बाहेर आलो. बघितलं तर बाहेर खूप जोरात वारं वादळ सुटलं होतं आणि दार उघडलेलं होतं. मी विचार केला की जोरदार वादळामुळे हे दार कदाचित उघडलं असावं. मी कडी लावून ते दार बंद केलं आणि झोपण्यासाठी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी माझ्या मागे भरपूर कामे होते. मला गवत छाटायचं होतं, आणखी झाडांना पाणी द्यायचं होतं, साफसफाई करायची होती. त्या दिवशी मी खूप व्यस्त होतो आणि त्या रात्रीही पुन्हा तेच झालं. रात्रीचे 1:30 वाजले असेल. पुन्हा दार उघडायचा आवाज आला. मी रूमच्या बाहेर आलो. आज पुन्हा दार उघडं होतं, मात्र आज वारं वादळ अजिबात नव्हता. अशा प्रकारे 1 हप्ता निघून गेला. मी रात्री झोपताना सर्व दरवाजे बंद करून झोपत होतो. मग निम्म्या रात्री हे दरवाजे कसे काय उघडत होते? मी या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी रूममध्ये बसून दार उघडायचा वाट बघू लागलो. परंतु आज काहीच हालचाल जाणवली नाही. आता मात्र मला खूप झोप लागली होती. नक्कीच कोणीतरी माझी गंमत करत होतो. मला खूप तहान लागल्यामुळे मी किचनमध्ये आलो आणि पाणी पिऊन पुन्हा माझ्या रूमकडे येत होतो. तेच माझी नजर ईशानी मालकीनच्या रूमवर गेली. ईशानी मालकीनला बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या बेडवर आपले केस मोकळे सोडून बसल्या होत्या. त्यांचे केस सर्व तोंडावर होते आणि बसल्या जागी झुलत होत्या. मी दरवाजा मागून लपून सर्व काही पाहत होतो. अचानक ईशानी मॅडम बेडवरून उठल्या आणि किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून एक बाटल घेतली आणि तिथंच त्या प्यायला सुरू झाल्या. अशा त्यांनी 3 बॉटल रिकाम्या केल्या. मी हे बघून थक्क झालो की मॅडम एवढ्या लहान असताना 3 बॉटल रिकाम्या केल्या. आता तर त्यांना चालता पण येत नव्हते. मी लगेच माझ्या रूमकडे पळत सुटलो आणि मी माझ्या रूममध्ये जाऊन माझ्या अंगावरती चादर घेऊन झोपण्याचे नाटक केले. थोड्या वेळाने मला दरवाजा लोटण्याचा आवाज आला. मी चादरीच्या एका होलमधून बघितले तर ईशानी मॅडम माझ्या रूममध्ये आल्या होत्या
आणि येऊन माझ्याजवळ बसल्या आणि त्या ज्या अवस्थेत होत्या त्या अवस्थेमध्ये त्या माझ्या बाजूला बसून बडबड करायला लागल्या. त्या म्हणत होत्या, पंकज, मी तुला किती दिवसाचे म्हणत होते की तू रात्री मुक्कामाला थांब, पण तू नाहीच म्हणत होता. शेवटी मालक तुला बोलला तेव्हा तू थांबला. आता मालक तर तुझा इथे नाही आहे, तो तर माझी काही गरज भागवत नाही, माझी कोणतीच इच्छा पूर्ण करत नाही. म्हणून मी तुला म्हणत होते की तू रात्रीचा मुक्कामाला इथे थांब. तू जर थांबला असता पहिले तर आजपर्यंत पण दोघांनी मिळून खूप आनंद लुटला असता. माझ्या मनात इतक्या दिवसापासून लागलेली आग तू तुझ्या पाण्याने विझवली असती. पण काही हरकत नाही, आता आपण ह्या बंगल्यामध्ये दोघंजणच आहोत. आणि ईशानी मॅडमने माझ्या अंगावरची चादर काढून लांब फेकली आणि त्या रूममध्ये मादक आवाज चालू झाले. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की ईशानी मॅडम इतक्या सुंदर असतील. मी प्रत्यक्षात त्यांचे दर्शन घेत होतो आणि आनंद लुटत होतो. ती रात्र माझी पहिली रात्र होती हे करण्याची, पण खरं सांगू असा आनंद आयुष्यामध्ये मला कधीच भेटला नव्हता. ईशानी मॅडमच्या मनात जी इतक्या दिवसापासून आग होती ती मी माझ्या पाण्याच्या शिंपड्याने विझून टाकली. ईशानी मॅडम ही पूर्णपणे शांत झाल्या आणि तिथेच झोपी गेल्या. आता विचार करून माझं डोकं बंद पडलं होतं. आज दार उघडं होतं म्हणून ईशानी मॅडम घरात येऊ शकल्या, पण ही गोष्ट साहेबांना कधी कळाली तर साहेब मला माझ्या नोकरीवरून काढून टाकतील. आणि मी माझ्या घरामध्ये मोठा होतो, माझ्या मागे भावंड होते. मी तो विचार करत करत झोपी गेलो आणि जेव्हा सकाळी आम्ही उठलो तेव्हा मी ईशानी मॅडमला म्हणालो, मॅडम, तुम्ही रात्री जे काही केलं ते योग्य नव्हतं. हे साहेबांना जर कधी कळालं तर ते मला नोकरीवरून काढून देतील. तेव्हा ईशानी मॅडम मला म्हणाल्या, अरे तू इतका घाबरतो का? अरे त्यांना सांगल कोण? माझ्याशिवाय तर त्यांना कोणी सांगू शकणार नाही ना. आणि तसाही तो मला कोणतेही सुख देत नव्हता, पण काल तू जे मला सुख दिलं ते माझ्यासाठी खूप मौल्यवान होतं. त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नको. तू बिनधास्त इथं राहा. तुझ्या साहेबाला कधीही मी कळू देणार नाही. मी तुला एवढा जीव लावून की तू हा बंगला सोडून कधीच जाणार नाही. आणि तेवढे बोलून ईशानी मॅडम माझ्या जवळ आल्या आणि सकाळच आम्ही पुन्हा रूममध्ये मादक आवाज काढायला लागलो. 2-3 तास आम्ही मादक आवाज काढून शांत झालो. आता ईशानी मॅडम ही खूप हसून खेळून राहायला लागल्या आणि मीही आनंदी राहत होतो, कारण की ईशानी मॅडम मला वेगळा पगार देत होत्या त्यांना खुश ठेवण्यासाठी. अशा प्रकारे मी माझ्या घरच्यांनाही मदत करू शकलो. तर मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची ही कथा? आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.